की काल जो काही बूथवर त्यांनी तमाशा केला, म्हणजे दुपारपासून मी बघत होती की मी 17 नंबरच्या बूथवर गेली आणि मी पोलिसांना हे एवढंच सांगितलं की ज्यांचं काम नाहीये अशा लोकांना तुम्ही बाहेर काढा. विनाकारण तुम्ही तिथे उमेदवारांवर आणि मतदारांवर या शिवसेनेच्या लोकांकडनं प्रेशर आणू नका किंवा त्यांना जर असं दिसतं तर लगेच त्यांना बाहेर काढा. आमचे लोक असो किंवा त्यांचे लोक असो, कोणत्याही पक्षाचे जरी लोक असते 100 मीटरच्या आतमध्ये जायला नको. जे की नियमाने ते आहे आणि तेच नियम मी त्यांना फॉलो करायला सांगितले. यानंतर त्यांचा सगळं सेनेचा मॉफ तिथे आला, माझ्याजवळ जोरजोरात घोषणा द्यायला लागले आणि मग तिथे 300-400 लोकांनी त्यांनी बाईक रॅली काढली. आमदार महोदय त्यांच्या गाडीत, थार गाडीत बसून मस्त चालताय पुढे आणि शहराभरामध्ये पूर्ण दहशतीचं वातावरण करायचा प्रयत्न केला. दुपारनंतर मतदान बाहेर निघू दिलं नाही. यांनी बऱ्याचशा महिलांचं मतदान राहून गेलं काल ह्या सगळ्या परिस्थितीमुळे. बूथवर जाऊन तिथे आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. म्हणजे पूर्ण इथे दाखवण्या, म्हणजे जे मी बोलत होती माझ्या भाषणामध्ये की शहरामध्ये गुंडागिरी वाढलेली आहे, काल त्यांनी त्यांच्या कृत्यातनं हे जनतेला दाखवून दिलं आणि ह्याच वृत्तीच्या विरोधात मी या निवडणुकीमध्ये समोर आलेले होते. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायचा, मतदान करायचा सगळ्यांना अधिकार आहे, पण ते तशाच पद्धतीने झालं पाहिजे. जसं दडपशाही आणून इथं लोकांना धमकवायचा प्रयत्न करत असं ते आम्ही नाही सहन करू शकत आणि जनतेने पण करायला नको. उलट जनतेने आता पुढच्या वेळेस अशा वृत्तीच्या लोकांना तर धडा शिकून घरी बसवलं पाहिजे. निश्चितच काल जो काही प्रकार घडला त्या संदर्भात तुम्ही तक्रार देखील दाखल केलेली आहे, आमदारांविरुद्ध असतील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध असेल, पण पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे ती त्या कारवाईवर तुम्ही समाधानी आहात? बघा, काल जी मी तक्रार दाखल केलेली आहे चंदू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे, पण ते आमदार असल्यामुळे पोलिसांनी त्याची थोडी टाळाटाळ केलेली आहे. पण निवडणुकी आयोगाला मी हे सगळं रिपोर्ट दिलेला आहे. निवडणूक आयोग त्याच्या अनुषंगाने जे काही कलम लागतील किंवा जी काही प्रोसिजर आहे ते मला विश्वास आहे की त्या अनुषंगाने करतील. पण कार्यकर्त्यांवर तिथं गुन्हा नोंद झालेला आहे. यांनी अशा